Introduction to Docker. Docker. Docker is an open source platform that enables developers to automate the deployment, scaling, management of application using containerization. Containers package software with all its dependencies, ensuring consistency across different environments. आता तुमचं डॉकर काय आहे? एक कंटेनरायझेशन टूल आहे. आता कंटेनरायझेशन टूल्स काय करतं तुमचं, की तुम्हाला एक इन्व्हायरमेंट देतं. तुमचं तुमचं टास्क असेल किंवा तुमची जी पण प्रोसेस असेल किंवा तुमचं एक ऍप्लिकेशन असेल, त्याला रन करण्यासाठी एक इन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं. दॅट इज तुमचं डॉकर. जे इन्व्हायरमेंट आहे त्यालाच कंटेनर म्हणलं जातं. आता इथे काय लिहिलंय, डॉकर इज ओपन सोर्स प्लॅटफॉर्म दॅट इनेबल डेव्हलपर्स टू ऑटोमेट द डिप्लॉयमेंट, स्केलिंग अँड मॅनेजमेंट. ओके. आता डॉकर यूज करण्याच्या पहिले आपण समजून घेऊ की डॉकरची गरज का पडली, तर डॉकरच्या पहिले काय इश्यूज होते किंवा काय प्रॉब्लेम्स होते की जे डॉकरनं सॉल्व्ह केले. फर्स्ट होता तुमचं वर्क्स ऑन माय मशीन प्रॉब्लेम. आता बऱ्याच वेळेस असं झालं असेल, तुम्ही काहीतरी कोड करताय, हा तुमचा कोड जो आहे हा तुमच्या पीसी वरती चालतोय, पण जेव्हा तुमचा कोड तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देताय रन करायला, तेव्हा तो चालत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीतरी कोड केलाय तुमच्या पीसी वरती, त्याच्यात तुमचं पायथॉनचं काहीतरी समथिंग व्हर्जन होतं, पायथॉन 3.12 समथिंग. नंतर अजून काही डिपेंडन्सीज असतील, लायब्ररीज असतील पायथॉनच्या, तर तुम्ही इन्स्टॉल केल्या असतील तुमच्या सिस्टमवरती. आता तुम्ही युजिंग दिस काय केलंय, एक कोड केलाय किंवा एक ऍप्लिकेशन बनवलंय तुमच्या सिस्टमवरती. हे आता कोणतं सिस्टम आहे तुमचं. आता आता काय होतं की मी आज समथिंग काय कोड लिहिलाय, समथिंग हा कोड मी जेव्हा दुसऱ्याला देतो किंवा दुसऱ्या सिस्टमवरती ट्राय करतो, तेव्हा इश्यू काय येतोय की त्या पीसी वरती दुसरा जो पीसी असेल त्या पीसी वरती हा कोड तुमचा रन होत नाही. का होतं तसं, कारण तुमचे काहीतरी डिपेंडन्सीज मिसमॅच असतात किंवा वर्जन मिसमॅच होतो किंवा तुमचं सिस्टमचे कॉन्फिगरेशन असतं ते प्रॉपर नसतं किंवा कॉन्फिगरेशन मिसमॅच होतं तुमचं. हा प्रॉब्लेम कळतोय तुम्हाला, वर्क्स ऑन माय मशीन प्रॉब्लेम. Code runs perfectly on developer's PC but fails on another machine due to different OS dependencies or configuration. एवढं कळालंय रोहित? ओके. ओके. तर आपला एक इश्यू काय होता की आपण जो कोड लिहित होतो त्याला लागणारी जी डिपेंडन्सी असेल किंवा पायथॉन, आता एक एक्झाम्पल घेऊ की आपण पायथॉनचा कोड करत होतो किंवा पायथॉनचं ऍप्लिकेशन होतं, त्याला समथिंग काहीतरी व्हर्जन असणार आहे, त्याच्या काहीतरी लायब्ररीज असणार आहेत, त्या लायब्ररीचं पण समथिंग व्हर्जन असू शकतं. आता हे जे व्हर्जन्स आहेत हे दुसऱ्या पीसी वरती पण ऍज इट इज लागतील तरच तो रन होईल. जर दुसऱ्या पीसीवर नसलं तर काय होतंय, तुमचा कोड चालत नाही किंवा तुमचं ऍप्लिकेशन प्रॉपर वर्क करत नाही. तेव्हा आपण काय म्हणतो, वर्क्स ऑन माय मशीन. फॉर एक्झाम्पल, पायथॉन ॲप रन्स ऑन डेव्हलपर सिस्टम बट क्रॅशेस इन प्रोडक्शन ड्यू टू अ मिसिंग पॅकेज. म्हणजे तुमचं आता असं कन्सिडर करा की तुमच्याकडे एक लायब्ररी होती पांडास नावाची. पांडास नावाची जी लायब्ररी होती ही तुम्ही जेव्हा प्रोडक्शनला देताय किंवा तुम्ही डिप्लॉय करायला देताय, पांडास नावाची जी लायब्ररी होती ती मिसिंग आहे. तर त्यावेळेस काय होते, तुमचं प्रोडक्शन लेवलला तुमचं ऍप्लिकेशन फेल जाते. तर अशा वेळेस काय केले डॉकरनं, डॉकर काय करते, कंटेनर्स पॅकेज एव्हरीथिंग कोड प्लस डिपेंडन्सी टू इन्शुअर कन्सिस्टन्सी अक्रॉस एन्व्हायरमेंट. आता आपण काय म्हणतोय, जे पण माझं कोड किंवा जे पण माझं ऍप्लिकेशन असेल त्याला रन करण्यासाठी जे पण काही गोष्ट असेल ते मी मी अशा कोणत्या तरी फॉर्म मध्ये डायरेक्ट जर कोणाला पास करू शकलो, तर जे कोड होण्याचे फेल होण्याचे चान्सेस आहेत हे कमी होतील. तुमचा कोड हा प्रॉपरली दुसऱ्या सिस्टम वरती पण चालेल. ओके. एवढं कळतंय तुम्हाला की आता फॉर एक्झाम्पल मी काय म्हणतोय की माझ्याकडे पायथॉनचं जे पण व्हर्जन आहे किंवा पायथॉनचं जे पण लायब्ररीज आहेत, ह्या ज्या लायब्ररीज आहेत मी ह्या ॲज इट इज कुठेतरी मेन्शन केल्या किंवा कुठेतरी हे करून ठेवल्यात, डिक्लेअर करून ठेवल्यात, ज्याच्यामुळे ॲज इट इज मला लागणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत त्याच गोष्टी मी दुसऱ्याला पण पास करू शकतोय.
असं काहीतरी कंटेनर किंवा असं काहीतरी प्रोसेस करून ठेवली. त्याच्यामुळे काय होतंय की तुमचं डिफरंट सिस्टमवरती जो प्रॉब्लेम येतो हा रिड्यूस झालाय. ओके. तर नेक्स्ट तुमचं हॅवी स्लो व्हर्च्युअल मशीन. आता तुम्ही व्हर्च्युअल मशीन बद्दल ऐकलं असाल की जर आपल्याला जर एका सिस्टम वरती मल्टिपल ओएस रन करायचे असतील तेव्हा आपण काय करतो, व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल करतो. बरोबर. आता व्हर्च्युअल मशीन काय करते, व्हर्च्युअल मशीनचे डायग्राम बघू. ओके. ओके, आपण व्हर्च्युअल मशीन बघू काय असतं. ओके. व्हर्च्युअल मशीन काय करत आहे तुमचं, तुमची जी पण होस्ट सिस्टम असेल, फॉर एक्झाम्पल आताच्या कंडिशन तुमच्याकडे सर्वांकडे विंडोज असेल, त्यालाच आपण होस्ट ओएस म्हणतो. याच्यावरती अजून एक लेअर चढवले जाते आणि त्या लेअरवरती तुमचं व्हर्च्युअलायझेशन वर्क होतं. जेव्हा तुमचं व्हर्च्युअलायझेशन इनेबल होतं किंवा तुम्ही जेव्हा एखादे काही एक्स्ट्रा टूल्स वापरता व्हर्च्युअलायझेशन साठी, जसे की VMware असेल किंवा व्हर्च्युअल बॉक्स असेल, तर त्यावेळेस काय होतंय, तुम्हाला एखादी गेस्ट ओएस किंवा जी डिफरंट ओएस असेल ती तुम्हाला यूज करता येते. म्हणजे तुमची होस्ट मशीन वरती अजून एक ओएस. हे कळतंय का तुम्हाला व्हर्च्युअलायझेशन? ओके. तर आपण काय करतोय, तर नॉर्मली जर मला दुसरं कोणतरी ओएस वापरायचं असेल तर मी काय करतो, बेसिकली मला एकतर माझं सिस्टम मध्ये इन्स्टॉल करावी लागेल किंवा माझे जे एक्झिस्टिंग ओएस आहे त्याला डिलीट करून दुसरी इन्स्टॉल करावी लागेल किंवा मला व्हर्च्युअल मशीन वापरावं लागेल. पण व्हर्च्युअल मशीनचं एक डिसएडव्हान्टेजेस काय आहे की त्याला लागणारे जे रिसोर्सेस असतात किंवा तुमची जी गेस्ट ओएस असते त्याला लागणारे रिसोर्सेस जे असतात हे ॲज कम्पेअर टू डॉकर हे हाय असतात. तुम्हाला जर कोणती एखादी ॲटलिस्ट तुम्हाला उबंटू पण इन्स्टॉल करायची असेल, तुम्हाला तुमच्या विंडोजवरती युझिंग व्हर्च्युअल मशीन, त्याला मिनिमम 2 to 4 GB पर्यंत तुम्हाला स्टोरेज लागतं. नंतरला तुम्हाला समथिंग रॅम पण लागते. आपण इथं मिनिमम रॅम कन्सिडर करू 2 GB रॅम. तर हे काही तुमचे रिसोर्सेस आहेत, हे तुम्हाला ऍडिशनल रिसोर्सेस लागतात कशाला, व्हर्च्युअल मशीनसाठी. आणि जर तुम्हाला एकाच सिस्टम वरती मल्टिपल व्हर्च्युअल मशीन करायचं असेल तर तुम्हाला सीपीयू आणि रॅम सुद्धा एक्स्ट्रा लागतात. हा तुमचा व्हर्च्युअल मशीनचा ड्रॉबॅक होता. डॉकरनं काय केलंय, कंटेनर शेअर द सेम ओएस कर्नल मेकिंग देम लाईट वेट इन MB. म्हणजे काय होतंय की तुम्हाला पहिले काय करावं लागायचं की एक ओएस असेल तुमची होस्ट, त्याच्यावरती व्हर्च्युअल मशीन लेअर असायची, त्याच्यावरती तुमचं गेस्ट ओएस असायची. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जीबी आणि आपलं तुमचं जे स्टोरेज प्लस रॅम जे होतं हे जास्त लागायचं आणि प्लस तुमचा सीपीयू पण तुम्हाला जास्त युटिलाइज व्हायचा. तर आता आपण काय करतोय, युझिंग डॉकर काय करतोय, आपली जी गेस्ट ओएस आपली जी होस्ट ओएस आहे त्याच्यावरतीच आपले ऍप्लिकेशन डायरेक्ट रन करतोय युझिंग. आणि ते जे कसं होते तुमचं शेअर कर्नल. म्हणजे तुम्हाला नवीन ओएस घेण्याची गरज पडत नाही. एवढं कळतंय तुम्हाला? ओके, ठीक आहे. ओके, इथे एक्झाम्पल दिलंय तुमचं की व्हर्च्युअलायझेशन कसं वर्क होतंय. आता फर्स्ट आहे तुमचं हार्डवेअर, जे पण तुमचं रिसोर्सेस असेल, जसं की सीपीयू झालं, तुमचं रॅम झालं, अदर काही रिसोर्सेस असतील ते झाले. हे तुमचं कसं आहे त्याचं हार्डवेअर पार्टमध्ये. नंतरला तुमची होस्ट होईल आता तुमच्याकडे मोस्ट ऑफ दी लोकांकडे असणारी विंडोज. नंतरला हायपरवायझर. हायपरवायझर काय करते, तुम्हाला व्हर्च्युअलायझेशन इनेबल करतं. हे झालं तुमचं हायपरवायझर. मग याच्यानंतर तुमचे व्हर्च्युअल मशीन्स येतात.
जसं की VM1 VM2 हे व्हर्च्युअल मशीन्स आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय करताय, गेस्ट ओएस म्हणजे तुम्हाला लागणारी जी ओएस आहे ती इन्स्टॉल करताय. पण ह्या ज्या ओएस असतात किंवा हे जे व्हर्च्युअलायझेशन आहे याला लागणारे रिसोर्सेस हे हाय असतात. तुम्हाला ते रिसोर्सेस जीबीज मध्ये असतात. जसं की तुम्हाला 2 to 4 GB पर्यंत रॅम लागू शकते किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकते. ते तुमच्या ओएस वरती डिपेंड करतं की तुम्ही गेस्ट ओएस कोणती वापरताय. आता नेक्स्ट आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय होता, कॉम्प्लेक्स डिपेंडन्सी मॅनेजमेंट. आता कन्सिडर करा की तुम्ही जे पण तुमचा कोड होता किंवा जे पण तुमचं ऍप्लिकेशन होतं हे रन होत होतं 3.10 या व्हर्जन वरती पायथॉनच्या. आणि जिथं तुम्ही आता रन करायचंय, तुम्हाला ज्या सिस्टम वरती रन करायचंय तिथे प्रेझेंट आहे 3.12. तर तुम्हाला इथे काय इश्यू होत होता की तुमच्याकडे पायथॉन तर आहे दुसऱ्या सिस्टम वरती, पण तुमचे व्हर्जन्स मिसमॅच होत आहेत किंवा तुमचे डिपेंडन्सीज आहेत त्या मिसमॅच होत आहेत. त्याच्यामुळे तुमचा कोड हा फेल होतो किंवा तुमचं ऍप्लिकेशन हे फेल होत होतं. मग डॉकरनं काय केलंय, containers allow isolated environment so different apps can run their required versions without conflicts. म्हणजे काय की आता हे तुम्हाला माहिती आहे की तुमचा कोड जो आहे किंवा तुमचं ऍप्लिकेशन पायथॉनच्या 3.10 याच्यावरती वर्क होतंय. तर तुम्ही काय करू शकता, एक असं इन्व्हायरमेंट क्रिएट करू शकता ज्याच्यामध्ये फक्त 3.10 व्हर्जन असलेला कोडच रन होणार. किंवा तुम्हाला माहिती असलेलं व्हर्जन तुम्ही त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता आणि मग तुमचा तो कोड ऍज इट इज असेल, तो वर्क करेल कोणत्या पण सिस्टम वरती. तर तुमचं डिपेंडन्सी मॅनेजमेंट सुद्धा काय झालं, इझी झाले. कशाने? तुमच्या डॉकर्समुळे किंवा कंटेनर्समुळे. नेक्स्ट तुमचं स्लो अँड मॅन्युअल डिप्लॉयमेंट प्रोसेस. मोस्ट ऑफ दी काय होतं की तुम्ही जेव्हा पण नवीन पीसी वरती काही सेटअप करायला जाता, तर तेव्हा जेव्हा पण तुम्ही डिपेंडन्सीज ऍड करत असता तेव्हा ते टाइम टेकिंग प्रोसेस असते. पण युझिंग डॉकर किंवा युझिंग कंटेनरायझेशन टूल्स ते सोपं होतं. आता त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट दिला की डॉकर फाईल आहे, डॉकर कंपोज आहे. आता हे पुढे आपण शिकणार आहोत काय. इश्यूज क्लिअर आहेत, प्रॉब्लेम्स क्लिअर आहेत आतापर्यंत जे पण आपण डिस्कस केले. ओके, ठीक. ओके, आपण व्हर्च्युअल मशीन बघितलं काय असतं. आता व्हर्च्युअल मशीनचं आपण छोटंसं किंवा बेसिक स्ट्रक्चर जाणून घेऊ. जसं की त्याच्यामध्ये हायपरवायझर असतं. हायपरवायझर काय करते, तुमचं मॅनेजेस मल्टिपल व्हीएम्स ऑन अ सिंगल फिजिकल मशीन. जसं की आपण इथं बघितलं, इथे एक हायपरवायझर होता जे की तुमचं मल्टिपल व्हर्च्युअल मशीन मॅनेज करत होता. नंतरला आता तुम्हाला या OS ला जे पण रिसोर्सेस लागणार हे हायपरवायझर मॅनेज करत होतं. नेक्स्ट आहे तुमचं गेस्ट ओएस. गेस्ट ओएस काय असते की तुमच्या सिस्टम वरती जी नवीन ओएस तुम्ही इन्स्टॉल करताय युझिंग ऑन व्हर्च्युअल मशीन, हे असे तुमचे गेस्ट ओएस. जसं की उबंटू असेल किंवा मॅक असेल किंवा तुमचा फेडोरा असेल किंवा काली लिनक्स असेल, हे काय तुमच्या गेस्ट ओएस आहेत. आणि त्याला व्हर्च्युअल हार्डवेअर. आता व्हर्च्युअल हार्डवेअर काय आहे? तुम्हाला अगेन एक वेगळं इन्व्हायरमेंट क्रिएट करून देते ते. जसं की CPU असेल, रॅम असेल, डिस्क असेल किंवा नेटवर्क इंटरफेस असेल, हे तुम्हाला व्हर्च्युअल प्रोव्हाइड केले जाते. नंतरला ऍप्लिकेशन लेअर, ज्याच्यावर तुम्ही ऍक्च्युअल तुमची OS रन करताय. आता आपण जे एक बघितलं होतं हायपरवायझर. आता हायपरवायझरचे पण दोन टाइप्स असतात, एक असतं टाईप 1 आणि एक असतं टाईप 2. आता टाईप 1 काय करताय, त्यालाच बेअर मेटल हायपरवायझर पण म्हणतात. रन्स डायरेक्टली ऑन द होस्ट हार्डवेअर. म्हणजे काय की तुम्हाला जर हार्डवेअर वरती डायरेक्ट तुम्हाला व्हर्च्युअलायझेशन करायचं असेल विदाउट होस्ट OS, त्यावेळेस आपण काय करू शकतो, टाईप 1 नावाचा हायपरवायझर यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला होस्ट OS भेटत नाही. तुम्ही डायरेक्ट जे हार्डवेअर असेल त्याच्यावरती व्हर्च्युअलायझेशन चालू करता. हे झालं तुमचं टाईप 1. म्हणजे याच्यामध्ये तुमची गेस्ट OSच नसते, सॉरी होस्ट OSच नसते. आणि नेक्स्ट आहे तुमचं टाईप 2, जे की आता आपण यूज करतोय किंवा यूज केलेलं असेल, ज्याच्यामध्ये एक होस्ट OS असते आणि त्याच्यावरती गेस्ट OS असते. आता नेक्स्ट आहे तुमचं कंटेनर स्ट्रक्चर.
तर कंटेनरमध्ये काय असतं तुमचं होस्ट ओएस, जे की आता आपल्याकडे विंडोज आहे. नंतरला कंटेनर इंजिन, म्हणजे तुम्हाला जे पण वर्किंग करायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी एक इंजिन लागतं. दॅट इज अ डॉकर इंजिन, जे की तुम्हाला कंटेनर जे असतात तुमचे हे एक्झिक्युशन करायला हेल्प करतं. नंतरला कंटेनर ॲज एन ॲप्लिकेशन अँड डिपेंडन्सीज आर पॅकेज टुगेदर इन अ लाईटवेट कंटेनर. नंतरला शेअर्ड कर्नल, जे काही तुमचं होस्ट मशीन थ्रू केलं जातं. आता हा तुमचा बेसिक डिफरन्स आहे व्हर्च्युअल मशीन आणि तुमच्या कंटेनर्समध्ये. फर्स्ट आहे तुमचं बूट टाईम. आता व्हर्च्युअल मशीन, याआधी जर तुम्ही व्हर्च्युअल मशीन वापरली असेल, तर जेव्हा पण तुम्ही व्हर्च्युअल मशीन स्टार्ट करता तेव्हा ते मिनिट्समध्ये काहीतरी टाइम घेतं. आणि तुमचं जे कंटेनर असतं हे विदिन अ सेकंड्स तुम्हाला ॲप्लिकेशन रन करून देतं. नंतरला परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स जर बघायला गेलं, व्हर्च्युअल मशीन हे हाय रिसोर्स कन्झ्युमिंग आहे आणि तुमचं जे कंटेनर आहे हे लाईट वेट रिसोर्स कन्झ्युमिंग आहे. नंतरला आयसोलेशन, फुल ओएस पर व्हीएम, म्हणजे काय की तुम्ही एका व्हीएम वरती फक्त एकच मशीन वापरू शकता. पण इथे काय असतं की तुम्ही एकाच सिस्टम वरती मल्टिपल ऍप्लिकेशन रन करू शकता किंवा मल्टिपल कंटेनर्स रन करू शकता. नंतर पोर्टेबिलिटी, लिमिटेड आणि हाय स्केलेबिलिटी, रिक्वायर्स मोर रिसोर्सेस, इझी टू स्केल. अगेन कारण तुमच्याकडे रिसोर्स कन्झ्युमिंग जास्त आहे तुमचं व्हर्च्युअल मशीन, त्याच्यामुळे. ओके, एवढा डिफरन्स कळाला आहे तुम्हाला व्हर्च्युअल मशीन आणि कंटेनर्स मधला. ओके. ओके ठीक आहे. ओके, की पॉईंट्स नोट डाऊन करत चला. तुमचं डॉकर काय शॉर्टमध्ये नोट डाऊन करा. डॉकर काय तुमचं कंटेनरायझेशन टूल आहे. मला पहिले सांगा तुम्हाला कंटेनर कळालंय का? बेसिकली काय असतं कंटेनर म्हणजे काय, परत एकदा शॉर्टमध्ये समजून घ्या. कंटेनर म्हणजे काय की तुमचं जे ऍप्लिकेशन आहे एखाद्या आयसोलेटेड इन्व्हायरमेंट मध्ये रन होतं. तुमचं जे पण ऍप्लिकेशन असेल ते तुमच्या कुठेतरी आयसोलेटेड इन्व्हायरमेंट मध्ये रन होते. त्याच्यामुळे त्याला लागणाऱ्या ज्या पण गोष्टी असतील ते तिथे ऑलरेडी प्रेझेंट असतात. जसं की त्याचं तुम्हाला जे पण डिपेंडन्सी असेल की प्रोग्रामिंग लँग्वेज कोणती आहे, किंवा त्याला लागणारे डिपेंडन्सीज कोणत्या आहेत, त्याला लायब्ररीज कोणत्या आहेत, त्याला नेटवर्क इंटरफेस कोणता आहे, हे सर्व तिथे प्रेझेंट असतं. याला आपण काय म्हणतो, कंटेनर म्हणतो. ओके, एवढं नोट डाऊन करा. झाले नोट डाऊन करून? ओके, आता तुमचे प्रॉब्लेम बिफोर डॉकर जे आहेत त्याचे फक्त टायटल्स नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट तुमचं वर्क्स ऑन माय मशीन प्रॉब्लेम, नंतरला काय तुमचं हॅवी स्लो व्हर्च्युअल मशीन्स, नंतरला काय तुमचं कॉम्प्लेक्स डिपेंडन्सी मॅनेजमेंट आणि स्लो अँड मॅन्युअल डिप्लॉयमेंट प्रोसेस. झालं की सांगा मला.
झाले. ओके ओके. हे हायपरवायझर वगैरे काही तुम्हाला लक्षात ठेवायची जास्त काही गरज नाही, फक्त जस्ट जनरल इन्फॉर्मेशन असावी म्हणून सांगितलं. ओके. आता जर तुम्हाला डॉकर यूज करायचं असेल पहिले काय करावं लागेल तुम्हाला, डॉकर डेस्कटॉप हे इन्स्टॉल करावं लागेल तुमच्या सिस्टमवरती, जे की तुमच्या डॉकरच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सापडून जाईल. विंडोज अँड डॉकर. कडून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तुमच्या व्हर्जन्सनुसार, जे पण तुमचं PC सपोर्ट करतो तो. ओके. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं कसं करायचं इन्स्टॉल. ओके. आता डॉकरवरती काम करण्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागतं, डॉकर डेस्कटॉप हे चालू करावं लागतं. ओके. आता माझं डॉकर डेस्कटॉप चालू झाले. आता जेव्हा पण मी डॉकर डेस्कटॉप चालू करतोय तर बॅकएंडला काय प्रोसेस होते की माझं डॉकर इंजिन जे आहे, डॉकर इंजिन हे स्टार्ट होतं. आता डॉकर इंजिन स्टार्ट झाल्यामुळे काय होते, जे पण माझे कंटेनर्स असतील किंवा जे पण माझे ऍप्लिकेशन असतील मला आता डॉकरवरती रन करता येतील. त्यांचे कंटेनर्स रन करता येतील. ओके. आता आता मला काय करायचं आहे, मला डॉकरचं वर्जन चेक करायचं आहे. ओके. तर मला डॉकरचं वर्जन आहे डॉकर वर्जन 28.0.1. ओके. आता नेक्स्ट, आता मला काय करायचं आहे, डॉकर तर इन्स्टॉल झाले. आता मला चेक करायचं की माझं डॉकर वर्क करतंय का नाही. तर आपल्याकडे एक कमांड आहे टेस्ट करण्यासाठी, डॉकर रन हॅलो वर्ल्ड. किंवा जर तुम्हाला कमांड्स पाहिजे असतील तर सिंपली काय करायचं, डॉकर हब, डॉकर हब वरती जायचं. डॉकर ऑफिशियल इमेजेस लेफ्ट साईडला ऑप्शन आहे डॉकर ऑफिशियल इमेज, तिथे क्लिक करायचं. आणि तुम्हाला ज्या पण इमेजेस वापरायचे असतील त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे एक कमांड असेल डॉकर पुल उबंटू. ओके. आपल्याकडे डॉकर पुल आणि आपल्याला एक इमेजचं नाव काय, हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड नावाची एक इमेज आहे. जेव्हा आपण डॉकर पुल हॅलो वर्ल्ड करतोय, ही कमांड टाकतोय, तर तेव्हा काय करते ते डॉकर हब वरून ती इमेज पहिले डाउनलोड करते. नंतरला आता मला चेक करायचं की ती इमेज डाउनलोड झाली का नाही. ओके. आता माझ्याकडे उबंटू ऑलरेडी होती, तुमच्याकडे ती नसेल. माझ्याकडे काय दाखवते, हॅलो वर्ल्ड नावाची एक इमेज आहे जी मी आता डाउनलोड केली आहे. आता मला काय करायचं आहे, ही जी इमेज आहे मला रन करायची आहे. तर कमांड काय, डॉकर रन आणि तुमच्या इमेजचं नाव दॅट इज हॅलो वर्ल्ड. ओके.
हॅलो फ्रॉम डॉकर. आता हॅलो वर्ल्ड जी तुमची इमेज होती तिथं सिम्पली एवढं वर्किंग होतं, एक मेसेज प्रिंट करणं. दिस मेसेज शोन दॅट युअर इन्स्टॉलेशन अपियर्स टू बी वर्किंग करेक्टली. ओके, एवढं आउटपुट सर्वांचं आलंय. जेव्हा तुम्ही इन्स्टॉल केलं तेव्हा ही कमांड टाकली होती का, डॉकर पुल किंवा डॉकर रन हॅलो वर्ल्ड? सांगा मला. मंगेश, रोहित. ओके ठीक आहे. हो ठीक आहे, चालेल. पहिले डॉकर डेस्कटॉप चालू करा, मग कमांड प्रॉम्प्ट वरती कमांड टाका, डॉकर पुल हॅलो वर्ल्ड किंवा डॉकर रन हॅलो वर्ल्ड. इमेजचं नाव ॲज इट इज टाका, हॅलो डॅश वर्ल्ड. हो हो. यस. स्क्रीन शेअर करा ना. मला स्क्रीन शेअर करा ना, कारण असं कळणार नाही मला. बाकीच्यांनी तेवढी एवढी कमांड ट्राय करा, डॉकर रन हॅलो वर्ल्ड. चॅटमध्ये टाकली आहे मी. ओके आर्या, शेअर करा तुमची प्रेझेंट करा. ओके फिनिशिंग. ओके, फिनिश करा. आता सर्च करा डॉकर डेस्कटॉप. स्किप करा. ते नंतर प्रोसेस करू शकता तुम्ही, आता सध्या स्किप करा. स्किप करा. इन्फॉर्मेशन तुम्ही नंतरला पण फिल करू शकता. ओके, डॉकर इज स्टॉप. वेट. तुमच्या डॉकर डेस्कटॉपच्या साईडला अजून काहीतरी एक ब्लिंक होते, चेक करा काय. ऍक्च्युअली ते दिसत नाहीये मला, मेसेज सांगतो का काय. ओके, काय म्हणते. ओके ओके, वेट वेट. प्रेस एनी की टू इन्स्टॉल विंडोज सबस्क्रिप्शन. हा ओके, कोणती पण की हे करा, प्रेस करा. ओके, AWSLचं एरर आलं तुम्हाला, ठीक आहे. तिकडे तुम्हाला एक WSL अपडेट नावाची कमांड दिली बघा. WSL अपडेट, हे डॉकर डेस्कटॉप WSL अपडेट फाईल आले बघा. इथे एक कमांड दिली तुम्हाला, यू कॅन मॅन्युअली अपडेट युझिंग WSL अपडेट. ती कमांड तुम्हाला रन करायची CMD वरती. हो, तीच कमांड. ओके, डाउनलोड होतोय ते. ते झाल्यानंतर तरी पण जर WSL चा एरर आला तर तुम्हाला रिस्टार्ट करावं लागेल PC. हो ठीक आहे, तेवढं डाउनलोड होऊ द्या, नंतर परत तुमचं डॉकर डेस्कटॉप चालू करा.
ओके ठीक आहे. तुम्ही स्क्रीन स्टॉप करू शकता. ओके. बाकीच्यांचं झालंय का? आलंय तुम्हाला? ओके ठीक आहे. ओके. आता आपण काय केलं? आपण इथे दोन कमांड होत्या बघितल्या. एक होते तुमचं डॉकर रन आणि एक काहीतरी नाव होतं. त्याला आपण म्हणतो इमेज नेम. आणि अजून एक कमांड होती तुमची डॉकर पूल आणि ओके ओके ठीक आहे. आता दिसते? ओके ओके ओके. आपल्याकडे आता दोन कमांड अवेलेबल आहेत. एक आहे तुमचे डॉकर रन इमेज नेम आणि डॉकर फुल इमेज नेम. आता ह्या दोन कमांड काय करताय? फर्स्ट वाली जी आहे किंवा आपण सेकंड बघू पहिले. काय म्हणते डॉकर फुल इमेज. याच्यामध्ये काय होतंय? तुमचं जे पण डॉकर हवे, डॉकर हब काय तुमचं सर्व इमेजेस तिथे अवेलेबल असतात. त्याच्यातून तुमची एक इमेज डाउनलोड होती युझिंग फुल कमांड. हे जे पण तुमचं डॉकर हवे इथून तुमची एक इमेज डाउनलोड होती युझिंग फुल कमांड. आणि रन काय करते? जस्ट तुमची जी पण इमेज तुम्ही डाउनलोड केली ती फक्त रन करायचं काम करते. क्लिअर आहे एवढं? हे फक्त डाउनलोड करते आणि तुमचं ऍक्च्युअल रन करते. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे ती इन्स्टॉल नसेल किंवा डाउनलोड नसेल आणि तुम्ही जर डायरेक्ट रन केली तर ती पहिले काय करतं? डाउनलोड करतं, नंतरला ते रन करतं. जर तुमच्याकडे तुम्ही त्याला पूल केली नसेल तर तुम्हाला पूल तुम्ही पूल न करता सुद्धा रन करू शकता. तुम्ही डायरेक्ट जर रन केलं तर तुमच्याकडे इमेज नसेल तर पहिले चेक करतं, अदरवाईज ते काय करतं? पहिले डाउनलोड करते इमेज. ओके. आता इमेज आणि कंटेनर याच्यामधला फरक समजून घेऊ. इमेज काय आहे? कारण मी एवढ्या वेळचं बोलतो की इमेज इमेज नेमकं इमेज असतं काय? आपण ते एकदा बघू. ओके. इमेज. पायथन मध्ये ऑब्जेक्ट ऐकले? ओके ओके. आता पायथॉनचं एक एक्झाम्पल घेऊ. तुम्ही पायथॉनचं समथिंग काहीतरी कोड केलाय. याच्यामध्ये ते काय करते? दोन इनपुट घेते किंवा दोन व्हेरिएबल इनपुट घेते. आपण दोन नंबर्स कन्सिडर करू. आता तुमचा जो पायथॉनचा कोड आहे याच्यामध्ये काय होतंय की तुम्ही दोन नंबर्स इनपुट देताय. आता याच्यामध्ये जर मला प्रत्येक वेळेस वेगळे नंबर द्यायचे असेल किंवा नंबर वेगळे इनपुट द्यावं लागत असेल तर मी तो कोड परत लिहिणार का? नाही, कारण माझ्याकडे ऑलरेडी काय एक स्ट्रक्चर आहे. मला फक्त काय करायचं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पास करायचे, बरोबर? तर तुमचं हे जे स्ट्रक्चर आहे, जे पण तुमचं प्री डिफाईन स्ट्रक्चर आहे की मी दोन नंबर्सच व्हॅल्यू एक्सेप्ट करणार, यालाच आपण डॉकर मध्ये काय म्हणतो? इमेज म्हणतो. इमेज म्हणजे इमेज काय बेसिकली तुमचं एक स्ट्रक्चर आहे की तुमचं जे पण कंटेनर असेल, जे बी तुमचं ऍक्च्युअल वर्किंग असेल हे असंच होणार किंवा त्याचं एक प्री डिफाईन स्ट्रक्चर असतं. हे असतं तुमचं इमेज. नंतरला जेव्हा तुम्ही तुमचं ऍक्च्युअल इमेज रन करताय किंवा तुमचं जर पायथॉनचा तुम्ही कोड रन करत असाल, जेव्हा ते रनिंग स्टेटला जातं
जेव्हा तुम्ही रन करता एखादा कोड त्या रनिंग स्टेटला जातो, तर त्याला आपण रनिंग स्टेट म्हणतो. सेम जेव्हा तुम्ही इमेज एखादी रन करताय, जेव्हा ती रन होते त्यालाच आपण कंटेनर म्हणतो. मग मी असं म्हणू शकतो का, युझिंग सिंगल इमेज, युझिंग सिंगल इमेज मी मल्टिपल कंटेनर बनवू शकतो. कारण तुमच्याकडे जर तुम्ही एका कोडवरती तुम्ही मल्टिपल इनपुट घेऊ शकता, हेच याच वेनं तुम्ही इमेज रन करू शकता, तर मी असं म्हणू शकतो का की माझ्या सिंगल इमेजवरती मी मल्टिपल कंटेनर बनवू शकतो. एवढं क्लिअर आहे?